नमस्कार, मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। छावा या चित्रपटाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराज त्यांनी स्वराज्यासाठी केलेलं बलिदान या सगळ्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळालेला आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर छावा हा सिनेमा हिंदीमध्ये बनवल्यामुळे त्यांचा इतिहास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे, यामध्ये अजिबातच शंका नाही। इतिहास हा गोष्टी रूपाने सांगितला तरच सामान्य जनांपर्यंत पोहोचतो आणि मग इतिहासाबद्दलची उत्कंठा निर्माण होते। तसंच काहीसं छावा या चित्रपटामुळे सुद्धा झालेलं आहे। छावा हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अधिक वाचायचं आहे, छावा वाचायची आहे। त्याबरोबरच विश्वास पाटील यांची संभाजी ही कादंबरी आहे, ती सुद्धा आहे। त्याबरोबरच खराखुरा इतिहास, अधिकृत कागदपत्रांच्या आधारे लिहिलेला इतिहास सुद्धा ज्यांना आणखी रस आहे ते वाचू शकतात। छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा आतापर्यंत बदफैली, स्वराज्य बुडवे अशा पद्धतीने रंगवण्यात आलेली होती। याच संकल्पनेवर कितीतरी नाटकं, कितीतरी कादंबऱ्या, कितीतरी चित्रपट मराठीमध्ये बनले। पण त्यानंतर संभाजी महाराजांचा इतिहास खरा काय होता यावर इतिहासकारांनी संशोधन केलं आणि संशोधन, कागदपत्र याच्या आधारे संभाजी महाराजांच्या इतिहासाची पुनर्मांडणी केली। इतिहासकार वासी बेंद्रे यांच्यासारख्या इतिहासकारांना याचं श्रेय हे मोठं जातं। आणि त्यानंतर अगदी अलीकडेच आलेली छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरची मालिका स्वराज्य रक्षक संभाजी, यामुळे सुद्धा संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सामान्य जनांना वेगळ्या प्रकारे माहिती मिळाली। इतिहासकार आणि ज्येष्ठ समीक्षक नरहर कुरुंदकर म्हणतात, शिवचरित्राची मांडणी करायची असेल तर शहाजी राजेंनी दिलेला स्वराज्याचा वारसा, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्याची निर्मिती आणि मग हे स्वराज्य पुढे नेणारा कर्तबगार संभाजी, अशा पद्धतीनंच मांडणी व्हायला हवी। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याला कलंक म्हणून संभाजी महाराज होते की काय, अशा पद्धतीच्या प्रतिमा काही बखरींच्या आधारे तयार करण्याचा प्रयत्न झाला। पण अशा प्रकारच्या छावासारख्या कलाकृतींमुळे हा इतिहास नव्यानं सगळ्यांच्या समोर आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवघ्या 9 वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांबरोबर आग्र्याला जातो। तिथे शहेनशाह औरंगजेबाशी त्याची भेट होते आणि औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून स्वाभिमानानं छत्रपती संभाजी महाराज बोलत असतात। नंतर सुद्धा ज्या वेळी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख येतो त्यावेळी औरंगजेबाला त्यांची ती भेदक नजर आठवत राहते आणि छत्रपती संभाजी महाराजांना संपवणं हे औरंगजेबाचं एक मोठं कर्तव्य बनलेलं होतं। ते का होतं हे सुद्धा आपल्याला कळतं, कारण जसं शिवाजी महाराज हे औरंगजेबाचे मोठे शत्रू होते, त्यांनी त्यांना कडवं आव्हान दिलेलं होतं, तसंच आव्हान संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला देत होते। फक्त मुघल राजवटीशीच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्धींशी, गोव्यामध्ये पोर्तुगीजांशी जो संघर्ष केला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे। औरंगजेबाचं बुराणपूर हे अतिशय श्रीमंत शहर, पण त्या शहरावर स्वतः स्वारी करून बुराणपूर संभाजीराजांनी लुटलं आणि त्यानंतर संभाजीराजांचं खरं आव्हान काय आहे ते औरंगजेबाच्या लक्षात आलं। संभाजी महाराजांचं चरित्र हे अनेक प्रकारच्या नाट्याने भरलेलं आहे। तुम्ही त्याकडे कशा दृष्टिकोनातून बघता तसे छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला आढळतात। त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांशी मतभेद होते का, ते दिलेर खानाला जाऊन मिळाले त्याचं कारण नेमकं काय होतं, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि सोयराबाई यांचे मतभेद, अष्टप्रधान मंडळाशी त्यांचा झालेला संघर्ष आणि मग या सगळ्यातून त्यांची रंगवली गेलेली प्रतिमा। पण छावा चित्रपटामुळे पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज हे कसे योद्धे होते, कवी मनाचे योद्धे होते हे आपल्या सगळ्यांच्या समोर आलं। संभाजी महाराजांनी 127 लढाया जिंकल्या हे आपल्याला खरंच माहिती आहे का, हा प्रश्न या चित्रपटाच्या निमित्तानं, या कलाकृतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा विचारला जातोय।
इतिहास म्हटला की वाद आला, वेगवेगळे मतप्रवाह आले. तसंच छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा झालेला आहे. आणि आता छावा चित्रपटाच्या निमित्तानं आणखी काही वाद चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्यातला पहिला वाद म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक, हा प्रश्न विचारला जातोय. आणि त्याचा दाखला देण्यासाठी महत्त्वाचा जो प्रसंग आहे की औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर जेव्हा संभाजी महाराजांना औरंगजेबापुढे सादर करण्यात आलं आणि 40 दिवस, सलग 40 दिवस त्यांचा अमानुष हा शब्दही कमी पडेल अशा पद्धतीनं छळ करण्यात आला. आणि तेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांना काही प्रश्न विचारले अशा इतिहासामध्ये नोंदी आहेत. काही इतिहासकारांचं मत आहे औरंगजेबाने संभाजी महाराजांना विचारलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझे स्वराज्याचे किल्ले पूर्णपणे माझ्या ताब्यात दे, स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि त्याबरोबरच तुला मिळालेले आमचे सरदार नेमके कोण कोण आहेत. संभाजी राजे औरंगजेबाच्या या सगळ्या दहशतीपुढे कसे झुकले नाहीत, कसे बेडरपणे ते मृत्यूला सुद्धा अशा छळवणुकीला सामोरे गेले ते आपण पाहिलेलं आहे. एवढं सगळं होत असताना सुद्धा ज्या संभाजी महाराजांनी स्वराज्याशी कोणतीही तडजोड केली नाही असा हा युवराज स्वराज्य पुरवा नेमका असेल तरी कसा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संभाजी महाराजांनी फक्त धर्माच्या रक्षणासाठी हे आपलं बलिदान दिलं का, तर नाही. धर्माचा अभिमान तर त्यांना होताच, पण स्वराज्यासाठीचं संभाजी महाराजांचं हे मोठं बलिदान आहे. आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका करणारे अभिनेते आणि इतिहासाचे अभ्यासक अमोल कोल्हे सुद्धा म्हणतात की या वादात न पडता आपण छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी असं म्हणायला काय हरकत आहे. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणखीन एक मोठा वाद सध्या सुरू आहे आणि तो म्हणजे संभाजी महाराजांना दुर्दैवानं संगमेश्वर जवळच्या वाड्यामध्ये जे पकडलं गेलं ती वाट नेमकी मुघल सैन्याला दाखवली कोणी. काही कादंबऱ्यांमध्ये किंवा काही इतिहासाच्या पुस्तकांमध्ये गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांच्यावर थेट आरोप करण्यात आलेला आहे. त्यांनी मुघलांशी मिळून हातमिळवणी करून, फितुरी करून ही वाट दाखवली आणि त्यामुळेच मुघल सैन्य संभाजी महाराजांपर्यंत पोहोचू शकलं, असा एक प्रवाद आहे. पण त्याचबरोबर इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्यासारखे इतिहासाचे अभ्यासक म्हणतात की गणोजी शिर्के किंवा कान्होजी शिर्के यांच्याबद्दलचा असा कोणताही पुरावा नाही. या उलट काही फ्रेंच रेकॉर्ड्समध्ये असं सुद्धा आढळून आलेलं आहे की काही ब्राह्मण कारकुनांनी मोगल सैन्याला संगमेश्वरपर्यंतची ही वाट दाखवली आणि त्यांचा जो रोख होता तो कवी कलश यांच्यावर होता आणि त्याच्यामुळे कवी कलशाच्या द्वेषामुळे हे जे कारकून आहेत ते मुघलांना सामील झाले. आता या सगळ्यामध्ये नेमके पुरावे नाहीत, अधिकृत माहिती नाही, त्यामुळे या वादात पडण्यापेक्षा फितुरीमुळे दुर्दैवाने संभाजी महाराज पकडले गेले असंच म्हणावं लागेल. पण वाड्यामध्ये मुघल सैन्य घुसलेलं आहे. कल्पना करा, संगमेश्वरच्या वाड्यामध्ये संभाजीराजे अगदी मोजक्या फौजेनिशी, मोजक्या साथीदारांसह आहेत आणि ते मुघल सैन्याला भिडता आहेत. कुठेही पळवाट शोधून पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. हे जर सगळ्या घटना पाहिल्या तर हा राजा किती शूर होता, स्वराज्य रक्षकच कसा होता हे आपल्याला पटतं. इतिहासामधली कोणती एक घटना बदलायची झाली तर तुम्ही कोणती बदलाल असं जर विचारलं तर बहुसंख्य जण हेच म्हणतील की संभाजी राजांना झालेली कैद जी आहे ती जर बदलायची झाली तर संभाजी राजे औरंगजेबाच्या कैदेत सापडले नसते तर इतिहास पूर्णपणे वेगळा असता. छत्रपती शिवाजी महाराजांचं 1680ला निधन झालं. त्यानंतर सलग 9 वर्ष संभाजी राजांनी औरंगजेबाला कडवी झुंज दिली. त्याच्या फौजेच्या ते हाती लागले नाहीतच आणि त्याबरोबरच कितीतरी स्वराज्याचे किल्ले त्यांनी निकराने लढवले. त्यामुळेच संभाजी राजे वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी ज्यांची क्रूर हत्या झाली ते संभाजीराजे आणखी काही वर्ष जगले असते तर स्वराज्य आणि मराठेशाहीचा इतिहास किती पुढे गेला असता याची कल्पनाच केलेली बरी. छावा चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे,
संभाजीराजे म्हणतात की औरंगजेबाला सांगा, जरी स्वराज्याचा सिंह म्हणजे शिवाजी महाराज स्वराज्याचा शेर गेला असला तरी छावा अजूनही जिवंत आहे. या सिंहाचा आपण कसा छावा आहोत हे संभाजी महाराजांनी आपल्या कार्यकर्तृत्वातूनच सिद्ध केलेलं आहे. जसा अन्याय संभाजी महाराजांवर इतिहासानं केला, कथा कादंबऱ्यांनी केला, त्यांना बदफैली ठरवण्यात आलं आणि त्यांचं स्वराज्यासाठीचं बलिदान हे कुठेतरी मागे पडलं, तसंच या कथानकाच्या आणखीन एक हिरो आहेत आणि त्या हिरो आहेत महाराणी येसूबाई. तुम्ही खरंच कल्पना करू शकता की आपला नवरा स्वराज्याचा छत्रपती हा औरंगजेबाच्या कैदेमध्ये सापडलेला आहे. ही बातमी, संभाजीराजांचा होत असलेला अनन्वित प्रकारचा छळ, हे सगळं येसूबाईंच्या कानावर येत होतं. तरी सुद्धा त्या अजिबात डगमगल्या नाहीत. लगेचच त्यांनी राजाराम महाराजांना छत्रपतीच्या गादीवर बसवलं आणि पुन्हा एकदा मुघलांना आव्हान दिलं. त्यानंतर येसूबाईंनी रायगड सुद्धा जपलेला होता, पण रायगड त्या वाचवू शकल्या नाहीत आणि अखेर त्यांना मुघल सैन्याला शरण जावं लागलं. तेव्हाही निस्वार्थीपणे येसूबाईंनी राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी ताराराणी यांना अक्षरशः भुयारी मार्गानं जिंजीकडे रवाना केलं आणि स्वतः त्या शाहू महाराजांच्यासह औरंगजेबाला सुपूर्त झाल्या. येसूबाई 29 वर्ष औरंगजेबाच्या कैदेमध्ये होत्या आणि त्यामध्ये 12 वर्ष जी आहेत ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्या फिरत होत्या आणि त्यानंतर आग्र्याला लाल किल्ल्यामध्ये येसूबाईंना 17 वर्ष कैदेत ठेवलेलं होतं. हा जर इतिहास आपण पाहिला तर आपण जेव्हा आग्र्याला जातो, ताजमहाल बघायला जातो, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला कसं ललकारलं याच्या आठवणी काढतो, त्याच वेळेस या स्वराज्याच्या आणखीन एक रक्षिका महाराणी येसूबाईंना कुर्निसाद करायला, मानवंदना द्यायला अजिबात विसरू नका. इतिहासकार जयसिंगराव पवार म्हणतात, जसं महाराणी येसूबाई या सुद्धा स्वराज्याच्या रक्षक आहेत, त्याचप्रमाणे ताराराणी आणि राजाराम महाराज यांचं जे कर्तृत्व आहे, यांनी मराठेशाही कशी वाचवली, हा इतिहास सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापुढे थोडासा फिका ठरला असेल असं म्हणा, किंवा त्याची फारशी चर्चा झाली नाही असं म्हणा. आणि म्हणूनच जयसिंगराव पवार यांनी ताराराणींवर एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात, तुम्ही कल्पना करा, 1689ला छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झालेली आहे. राजा नाही, स्वराज्यामध्ये गडकिल्ले नाहीत, खजिना नाहीत, अशा स्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजाराम महाराज आणि ताराराणी जिंजीकडे रवाना झालेले असताना मराठे औरंगजेबाच्या फौजेशी निकरानं लढले आणि संभाजी महाराजांवर झालेले जे अनन्वित अत्याचार होते त्याचा बदला त्यांनी घेतला. 1689ला तर मराठेशाहीने झुंज दिलीच, पण त्यानंतर अगदी 1690 सालीच संताजी घोरपडे जे मराठा सैन्याचे प्रमुख होते, सरसेनापती होते, त्यांनी तर औरंगजेबाच्या छावणीवर थेट हल्ला केलेला होता. औरंगजेबाला आपला जीव वाचवून पळून जावं लागलेलं होतं. जयसिंगराव पवार यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची शिकवण घालून दिली, त्या शिकवणीचा खरा अर्थ आपल्याला संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठेशाही लढली त्यामध्ये दिसतो. छत्रपती संभाजी महाराजांचं नेतृत्व नाही, ते औरंगजेबाच्या कैदेत अडकलेले आहेत, यामुळे न डगमगता हे मराठे औरंगजेबाशी प्राणपणाने लढत राहिले आणि 1707 मध्ये औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खोदावी लागली. ताराराणीने जे औरंगजेबाला आव्हान दिलेलं होतं त्याच्यामुळे सुद्धा औरंगजेबाला मराठ्यांची ताकद लक्षात आलेली होती. एवढंच नव्हे तर औरंगजेबाने ताराराणींकडे 2 वेळा तहाचा प्रस्ताव सुद्धा पाठवला होता, पण अखेर या झुंजार राणीपुढे त्याला सुद्धा माघार घ्यावी लागली. जेव्हा जेव्हा छावा, तानाजी अशासारखे चित्रपट येतात आणि मराठेशाहीच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण आपल्याला करून देतात, तेव्हा काही काळ आपण त्या वातावरणाने पूर्ण भारलेलो असतो. त्या ऐतिहासिक ठिकाणांना आपल्याला भेटी द्यायच्या असतात, पुस्तकं वाचायची असतात, पण नंतर आपण या इतिहासाचं खऱ्या अर्थानं संवर्धन करतो का, हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्रामध्ये विचारला जातोय. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर जवळच्या एका वाड्यामध्ये कैद केलं गेलं
त्या ठिकाणचे रिपोर्ट सुद्धा येत आहेत की त्या ठिकाणी अजूनही आपण छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बांधू शकलेलो नाही आहोत. खरं तर महाराष्ट्रातले गड किल्ले हीच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची खरी स्मारकं आहेत. पण पुन्हा एकदा जयसिंगराव पवार असं म्हणतात की जर हाच राजा, मराठ्यांचा हा रयतेचा राजा शिवाजी राजा किंवा संभाजी राजे युरोपासारख्या प्रदेशात जन्मले असते, त्यांनी तिथे कर्तृत्व गाजवलं असतं, तर त्यांच्या शौर्याच्या कहाण्या किती वर्ष, किती शतकं युरोपियनांनी ठिकठिकाणी गायल्या असत्या. त्याचप्रमाणे आपण खऱ्या अर्थानं या इतिहासाला न्याय देतोय का, हाही प्रश्न आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही इतिहासकार इंद्रजित सावंत यांची एक मुलाखत घेतली. त्यांच्या मते छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जो अधिकृत अस्सल पत्रांमधून उलगडतो, अस्सल चित्रांमधून उलगडतो, असा कितीतरी ठेवा अजूनही आपण सगळ्यांच्या समोर आणलेला नाही आणि त्याचं संवर्धन, त्याचं जतन हे व्हायला हवं. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबासमोर नेण्यात आलं, बहादूरगडावर त्यांची धिंड काढण्यात आली, त्या धिंडीचं एक अस्सल चित्र काही इतिहासकारांनी पाहिलं आणि त्यामुळे ते अक्षरशः कळवळून गेले. ज्या राजाबद्दल, ज्या युवराजाबद्दल आपण अनेक प्रकारचे गैरसमज कवटाळून बसलो आहोत, तो युवराज, तो छत्रपती खरं तर स्वराज्य रक्षक आहे हे अनेकांच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच छावासारख्या चित्रपटांमुळे, त्याच्याबद्दलच्या पुस्तकांमुळे आपली सुद्धा दृष्टी तेवढीच जागृत व्हावी, विकसित व्हावी आणि धर्म, जात या सगळ्या पलीकडे जाऊन आपण इतिहासाकडे बघायला हवं, हीच भावना छावाच्या निमित्तानं अधोरेखित झालेली आहे. तुम्ही छावा चित्रपट पाहिला नसेल तर जरूर पहा, पण त्याबरोबरच संभाजी महाराजांच्या बलिदानामागची स्वराज्य रक्षणाची प्रेरणा, त्यातून पेटलेले मराठे सगळे जे होते, त्यांनी औरंगजेबाला कसं आव्हान दिलं, या इतिहासाबद्दल सुद्धा आपण जरूर वाचलं पाहिजे आणि अशा ऐतिहासिक स्थळांना भेटी देताना आपल्या या महान राजांचं कर्तृत्व पुन्हा पुन्हा मनामध्ये जागवलं पाहिजे. छावा चित्रपट, त्याबरोबरच संभाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ताराराणी, येसूबाई हे जे आपले हिरो आहेत, खरे हिरो आहेत, यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा वारसा जर खऱ्या अर्थाने जपायचा असेल तर काय केलं पाहिजे असं वाटतं? कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.